नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी जाहीर सभा. संजय राठोड यांच्या नेतृत्वात सभेची तयारी झाली पूर्ण. अकोल्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी महायुतीला कौल द्या, खासदार अनुप धोत्रे यांचे आवाहन. विजय देशमुख, आमदार सावरकरांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग. अकोटचे काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला. मारेकरांच्या शोधात पोलीस, हल्ल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात. प्रभाग 3चे भाजपचे पॅनल मजबूत. सागर शेगोकार यांच्या नेतृत्वात प्रभागातील प्रचार सुरू. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे लोक उत्सव. निवडणुकीत प्रसार माध्यमांशी, पत्रकारांची भूमिका महत्वाची. आयुक्त लहाने यांचा दावा. आता सविस्तर बातम्या. राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत मतदानापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली असून शिंदे सेनेचे अनेक शिवसैनिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. अकोला महानगरपालिकेतही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिक आपली पूर्ण ताकद लावून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेत, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या बुधवारी जुन्या शहरातील डॉक्टर आंबेडकर मैदानावर दुपारी 2 वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत मंत्री राठोड बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी, उमेदवार आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. शिंदेची सभा इतकी विराट व्हायला हवी की विरोधकांचे डोळे दिपले पाहिजेत, असे सांगत त्यांनी सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावण्याचे आवाहन केले. राठोड पुढे म्हणाले की नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. हीच घौडदौड अकोल्यातील कायम राखायची आहे. बैठकीला शिवसेनेचे माजी आमदार आणि अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हा शिवसेना प्रमुख दादा पिंजरकर, अश्विन नवले, उषा विरक, राजेश मिश्रा यांच्यासह सर्व उमेदवार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया आणि श्रीरंगदादा पिंजरकर यांनीही उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांची सभा कुठे होणार आणि त्याचं नियोजन काय असेल? नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे. त्यांची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान जी जुन्या शहरात आहे तिथे होणार आहे. 7 जानेवारी म्हणजे उद्याला दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन केलं आहे. आणि सभेनंतर, शिंदेसाहेबांच्या सभेनंतर खूप फरक पडेल असा आमचा विश्वास आहे. कारण मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना फक्त शिंदेसाहेबांनी आणली. त्यामुळे शिंदेसाहेबांच्या सभेनंतर अकोला महापालिकेवर भगवा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे. अकोला शहराच्या कायापालटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीचा ओघ अकोल्याकडे वळवला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत विकासाची ही डबल इंजिन गती कायम राखण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा, असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. प्रभाग 10 मधील उमेदवार वैशालीताई शेळके, मंजुताई शेळके, नितीन ताकवाले, अनिल गरड यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंपर्क मोहिमेत आणि प्रभाग 16 मधील संजय बढोणे, डॉक्टर मुस्कान पंजवानी, सिद्धार्थ उपरवट यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष विजय देशमुख यांची उपस्थिती होती. अकोल्याची संस्कृती आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी भाजपचा विजय ही काळाची गरज आहे. अकोलेकरांना पराभूत करण्याचे कुटील कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवून शहराच्या स्वाभिमानासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुहासिनीताई धोत्रे आणि अर्चना शर्मा यांचा झंझावत भाजपाच्या महिला आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। या प्रचारात चंदाताई शर्मा, चंदाताई ठाकूर, निशा कडी, प्रणिता समरितकर, भाग्यवती भुसारी, सौ देशमुख, सौ नालाट, सौ वानखडे, सौ गावंडे यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून घराघरात भाजपचा विचार पोहोचवत आहेत। राजेश्वर मंदिराला ब दर्जा मिळावा आणि त्याला 50 कोटीचा विकास निधी मिळावा। देवेंद्रजीनं 11 जूनला इथं सभेत कबूल केलं, 18 जूनला मुंबईला सभा झाली, बैठक झाली आणि बैठकीमध्ये देवेंद्रजीनं ब वर्ग दर्जा देण्याचा कबूल केलं। निधी पण ते देणार आहे। या अकोला शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 450 कोटी, स्विमिंग पूलसाठी 30 कोटी, महाराष्ट्रात सगळ्यात अद्ययावत असा सांस्कृतिक भवनासाठी 30 कोटी, आपलं जो दवाखाना आहे सरकारी दवाखाना त्याच्यासाठी 100 कोटी, सुपर स्पेशालिटीसाठी 160 कोटी आणि 2000 कोटीचं अकोल्याला नागरिक सुविधा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं आणि ते कृतीत उतरवलं आणि आज अनेक कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की देवाला काही सांगायची गरज नाही, पण देवाला आल्यानंतर आपल्या शहरात राजेश्वर नगरीत काही ते घेऊन गेले पाहिजे, आपलंही काही देणं लागते आणि म्हणून तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल। मागच्या वेळेस आलो, तुम्ही सभा घेतली होती, तुम्ही 50चं आवाहन केलं होतं, आपण 48 जागा दिल्या। आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभेत येताना 60+ नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोर जाऊ हे अभिवचन देतो। तुम्ही आजपर्यंत जे प्रेम, विशेष प्रेम आमच्यावर केलं त्याचे आभारही मानतो। माझ्यावर तर खूप जास्त प्रेम केलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना अकोट तालुक्यातील मोहाळा गावात घडली। प्राप्त माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। गंभीर जखमी हिदायत पटेल अकोल्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। मोहाळा गावातील मशिदीत नमाज पठण झाल्यानंतर हिदायत पटेल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला। त्यांच्यावर 2-3 वेळा चाकूने वार करण्यात आले। हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत। जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना तात्काळ अकोट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्ल्याबाबत तपास सुरू आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झंझावती सभेनंतर अकोला महानगरपालिका निवडणुकीचे रणकंदन आता खऱ्या अर्थाने पेटले आहे। अकोल्याचा प्रभाग क्रमांक 3 हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो। यावेळेस भाजपने अनुभवाची शिदोरी आणि तरुण रक्ताचा उत्साह यांचा सुवर्ण मध्य साधत एक मजबूत पॅनल मैदानात उतरवले असून मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता विजयाची खात्री अधिक गडद झाली आहे। प्रभाग 3 मध्ये जठारपेठ, न्यू तापडिया नगर, निबंधे प्लॉट आणि उत्तरानगर यासारख्या उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्त्यांचा समावेश होतो। या प्रभागाची धुरा भाजपाने 4 खंबीर खांद्यांवर सोपवली आहे। सागर शेगोकार म्हणजे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि जनमानसात खोलवर रुजलेले अनुभवी नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। व्यवसायाने इंजिनियर असलेले प्रशांत जोशी तांत्रिक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध कार्यप्रणालीसह पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहेत। भाजपचा एक आश्वासक आणि युवा चेहरा म्हणून नीतू जगताप मतदारांच्या पसंतीस उतरत आहेत।
शशिकला सतीश काळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या साधेपणामुळे महिला मतदारांचा त्यांना मोठा आधार मिळत आहे. हे चारही शिलेदार एकजुटीने प्रभागाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. सोमवारी उत्तरा कॉलनीत घरोघरी जाऊन त्यांनी संवाद साधला, तर मंगळवारी निबंधे प्लॉट परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचार रॅलीत मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भाजपची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या माध्यमातून हद्दवाडीच्या भागातून झालेली विकास कामे आणि माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार, बबलू जगताप, हरीश काळे त्यांनी सातत्याने जनसेवेसाठी दिलेला वेळ हीच या पॅनलची सर्वात मोठी ताकद ठरत आहे. या पॅनलच्या विजयासाठी माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार, अपूर्वा कुलकर्णी, प्रवीण भिवगडे, आशिष अडसर, शिवशंकर झांबरे, पवन भैयावार यांच्यासह शेकडो निष्ठावान कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर फक्त भाजप असा निर्धार व्यक्त करत प्रभाग 3 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे उत्सव असतो. चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यम क्षेत्रातील पत्रकारांची भूमिका निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व समाजासाठी दिशादर्शक असते, असे प्रतिपादन अकोला महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांनी आज येथे केले. अकोला महानगरपालिका, श्री शिवाजी महाविद्यालय आणि अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृती व पत्रकार कार्यशाळेचे आयोजन वसंत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आशिष राऊत यांच्या अध्यक्षते झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन पवार उपस्थित होते. शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनेचे माजी अध्यक्ष अजय डांगे, उपाध्यक्ष शरद पाचपोर, सचिव विशाल बोरे, प्रमोद गावंडे, डॉक्टर श्रीकांत उखडकर, गोपाल हागे, दीपक अवताडे, प्रवीण खेते, शिवम पाथरकर आदींनी अतिथींचे स्वागत केले. मतदान करणे ही मतदारांची मुख्य जबाबदारी. देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान हे केलेच पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. डॉक्टर हर्षवर्धन पवार यांनी लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांच्या भूमिकेवर सविस्तर मांडणी केली. नवमतावर विद्यार्थ्यांनी निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व जाणून घेतले. मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत उखडकर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. 6 जानेवारी हा आपण मराठी पत्रकारितेमधला पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य राऊत सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि नवतरुण मतदार बंधू आणि भगिनी, आपण फार सर्वजणच भाग्यवान आहोत. आज शिवाजी महाविद्यालयाच्या या हॉलमध्ये आपल्या सर्वांची भेट होतीये. ज्या शिवाजी महाविद्यालयाची स्थापना पंजाब देशमुखांच्या पुढाकारानं झालेली आहे, त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहे, त्यांच्या हस्ते झालेली आहे. आपल्या विदर्भामध्ये या भागामध्ये अतिशय सामाजिक कार्यामध्ये, कृषीच्या विषयामध्ये असेल, पत्रकारितेमध्ये असेल, अत्युच्च कामगिरी करणारी व्यक्ती आपण म्हणून पंजाब देशमुखांचं आपल्याला नाव घेता येईल. ते केवळ राजकारणी नाही, समाजकारणी नाही, तर शेतकऱ्यांसाठी जागृत असणारे नेते होते. आणि त्यातूनही त्यांनी पत्रकारितेमध्ये प्रवेश केलेला. त्यांनी वर्तमानपत्र काढले जातात सांगितलं. अशा महान व्यक्तीच्या स्थापनेतून झालेल्या कॉलेजमध्ये आपण सगळेजण आज बसलेलो आहोत. मूळ विषय काय आहे? टप्पाटप्पांचा एक आहे या ग्रुपमध्ये, आणि दुसरा विषय आहे पत्रकारितेचा, आणि तिसरा विषय आहे नवतरुण मतदारांच्या जागृतीचा. सध्या महानगरपालिकेची निवडणूक उघडलेली आहे. 1917 मध्ये यापूर्वीची निवडणूक झाली होती, 2017 मध्ये झाली होती. आणि आता काही कालावधीनंतर मध्ये गॅप आहे, प्रशासकाचा कालावधी आहे. आपल्या लोकशाहीमधल्या 3 टप्प्यामधला हा निम्न स्तर, म्हणजे आपण देश चालवण्यासाठी
संसदेसाठी मतदान करतो, नंतर राज्याचा कारभार चालण्यासाठी विधानसभेसाठी मतदान करतो आणि स्थानिक शासन चालण्यासाठी ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागात यासाठी आपण मतदान करत असतो. परंतु आपण सर्वांना या बाबतीमध्ये नेहमी राजकारणाचं अट्रॅक्शन राहिलेलं आहे. अट्रॅक्शन कसं आहे? माझा नेता कोण आहे, माझा नगरसेवक कोण आहे, माझा जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, माझा आमदार कोण आहे, माझा खासदार कोण आहे, देशाचा पंतप्रधान कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, या सर्वांना आपण अतिशय उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहतो. स्थानिक पातळीवर जनसेवक निवडण्याची ही वेळ आहे. आपल्या हक्काच्या लोकांना मतदान करा, असे आवाहन वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. त्यांनी सोमवारी निलेश देव यांच्या प्रचारासाठी प्रभाग 3च्या विविध प्रभागात प्रचार सभा घेतल्या आणि रॅली काढल्या. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवंगत नगरसेविका ॲडव्होकेट धनश्री देव यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा निलेश देव करत आहे. न्यू तापडिया नगर उड्डाणपूल असो, न्यू तापडिया नगरच्या पाण्याचा प्रश्न असो, पंचशील नगरचा विकास असो, यासाठी निलेश देव धावून येत आहेत. अकोल्यात त्यांच्या इतकी लोकसेवा गेल्या 5 वर्षात कोणी केली नाही, असे मत वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. रुग्ण कल्याणासाठी सुरू केलेली उपकरण बँक असो, आदिवासींना मदत असो, रुग्णांना रक्त पाहिजे, निलेश देव आपण यांना फोन लावतो. ॲम्ब्युलन्स असो की वैकुंठ रथ असो, या सर्व सेवा निलेश देव यांनी अविरत चालू ठेवल्या. लोकांच्या हितासाठी निलेश देव यांनी उपोषणे केली. खासगी करवसुली करणारी स्वाती इंडस्ट्रीजचा गाशा गुंडाळला गेला. नगरसेवक नसताना लोकांसाठी कायम उपलब्ध असणाऱ्या निलेश देव यांच्या लोकसेवेला मान्यता देण्यासाठी त्यांना नगरसेवक करण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे. वर्तुळामध्ये काम करणं शक्य नाही होत, पण जसा निलेश दादांनी राजीनामा दिला तसे ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी उभे होते आणि हाजीर होते की ना नव्हते? होते. आणि आतापर्यंत जो काम, जे विकासाचं काम आणि वंचित बहुजन आघाडीचं, भारिप बहुजन महासंघाचं काम आपल्या एरियामध्ये झालंय, तेच तसंच पुढे न्यायचंय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 15 तारखेला धनश्री ताईंसाठी आपल्याला ही सीट कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, म्हणून जिंकायची आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे धडाडीचे युवा नेते सागर भारुका यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील एक सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय जाहीर केला आहे. आपल्या नावाने लागलेली डॉन ही ओळख आता कायमची त्यागून केवळ हिंदू शेर म्हणून जनतेची सेवा करणार असल्याची सिंहगर्जना सागर भारुका यांनी केली. त्यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलची आत्मीयता अधिक वाढली आहे. सागर भारुका यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अकोल्याच्या राजकारणातील दिग्गज नेते माजी आमदार ताडू गुरुजी, गोपाल दातकर आणि सुरेंद्र विस्पुते यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्याच्या उपस्थितीने भारुका यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपची दहशत नको असेल तर हिंदू शेरच्या पाठीशी रहा. उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सागर भारुका भावुक झाले. ते म्हणाले, आजपर्यंत अनेक जण मला डॉन म्हणून ओळखायचे, पण आता मला केवळ आपल्या प्रभागाचा विकास करणारा तुमचा हक्काचा सेवक बनायचे आहे. ही निवडणूक गुंडशाही विरुद्ध नसून विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आहे. त्यांच्या या विधानाला उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कळकळाटासह प्रतिसाद दिला. फॉर्म भरने के टाइम पे शेर की झलक दिखी ना, आज भी दिखी ना. अब तुमको अगर हिंदू शेर, अगर तुमने मेरे को जिता के दिया ना, तो डॉन नाम हटा के मैं मेरा नाम हिंदू शेर रखूंगा मेरे दोस्तों. अब आपके हाथ में मेरे भाइयों, आपको हिंदू शेर बनाना है कि इस ईमानदार व्यक्ति को घर पे बैठाना है राजकारण के माध्यम से. मेरे पीछे पूरे अकोला शहर की नजर है. अपन किसके कान के नीचे रहते नहीं और कान के ऊपर बोले कि मेरे को मिल हॉस्पिटल में सरकारी कोई भी अधिकारी मेरे को तकलीफ दे रहा है, चलो तो हम जाते हैं. एप्लीकेशन वाले नहीं और जाते थे तोड़फोड़ करते. एक तो काम कर, न तो ये ले तिंगाना. मैं हाथ जोड़ के आप लोगों से विनंती करता हूं,
ये मौका छूट गया तो बहुत पछताऊंगा मेरे भाइयों। अगर आपको वो फाइट देखनी है, कौन सी 4 साल बाद किसकी फाइट देखना है आपको? सागर और जय श्री राम। निशानी है, मशाल है, क्रांति की मशाल है, और ये मतदार संघ में क्रांति होंगी, क्रांति। ये क्रांति की मशाल है। क्या आपने लूटने का काम किया? और ये शहर में परिस्थिति कैसी है? ये शहर बहुत सुरक्षित शहर है। क्या शहरामध्ये अक्षरशः तोच नहीं निकलने वाला है। म्हणून आपको मेरे दिल से रिक्वेस्ट है, आप वोट देंगे लेकिन ये प्रभाग में घर घर में घूमना, घर घर में बोलना कि हम एक हमारी पसंद थी, 3 आपकी, एक हमारी विनंती, 3 आपकी पसंद थी। इसलिए ये भ्रष्टाचार का भस्मासुर जो यह मतदार संघ में खड़ा है, वो भस्मासुर को हद पार करने के लिए ये बजरंगी आपके सामने खड़ा है। या सोहळ्याला अकोल्यातील युवा वर्गाचा मोठा पाठिंबा दिसून आला। सुमित बुंदेले, गीतेश ठाकूर, निलेश श्रीनाथ, जितू शर्मा, कुणाल शर्मा, दीपक खत्री, अनुराग शर्मा, राजेश दिनोडिया, बबलू श्रीनाथ, निखिल कुकडे, नितीन सिंघानिया, आकाश ठाकूर यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी सागर भारुका यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचा जोश यामुळे भारुका यांच्या प्रचाराने पहिल्याच दिवशी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनीही सागर भारुका यांच्या कार्याचे कौतुक करत हा तरुण अकोल्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। भारुका यांनी स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी घेतलेला हा मेकओव्हर निर्णय ह्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो, अशी चर्चा आता संपूर्ण प्रभागात रंगू लागली आहे। दीपेश ठाकूर यांच्यासह प्रभाग 12च्या असंख्य महिला पुरुषांची उपस्थिती होती। पार्टी के कुछ लोगों की तारीफ कर रहे हैं और वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उनकी तारीफ कर रहा है। अरे लोगों को तुम्हारे से क्या लेन देन है? लोगों को उनकी समस्या महत्व है, लोगों को उनका प्रभाग महत्व का है। वो प्रभाग में काम होना चाहिए, काम करने वाला। उसका कारण ऐसा है कि जो आदमी लोगों के लिए रात दिन काम करता है, उस आदमी को चुनाने के लिए उसकी आवश्यकता नहीं होती। उस पर प्रेम करने वाले, उसका काम देखने वाले सभी उसके लिए चुनाव लड़ते हैं। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथील रतन इंडिया पॉवर प्रोजेक्टमध्ये मजुरांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन मंगळवारी अधिकच उग्र झाले। व्यवस्थापनाने चर्चेसाठी पुढाकार न घेतल्यामुळे संतप्त मजुरांनी प्रकल्पासाठी कोळसा घेऊन येणारी रेल्वे अडवली। यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। पार्टीचा राजेश भाऊ वानखडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विवेक भाऊ गुल्लाने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विवेक गुल्हाणे यांची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आंदोलकांनी रेल्वे रुळावर बसून घोषणाबाजी केल्यामुळे कोळशाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला। यामुळे कंपनीला दर तासाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे। भाजपाचे आमदार राजेश वानखडे यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या। आंदोलकांनी प्रकल्पाचे 4ही दरवाजे बंद करून कोळसा वाहतूक रोखल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे। जोपर्यंत व्यवस्थापन सकारात्मक चर्चा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा मजुरांनी घेतला आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक उग्र होईल असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। मी अजय गुल्लाने, भाजपा तिवसा शहर अध्यक्ष। हे जे कालपासून विवेकजी गुल्लाने यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनाला या सोफिया कंपनीत जे सब कॉन्ट्रॅक्टरमध्ये लागलेले लेबर आहे, अशा 7-8 कंपनीच्या युनियनचा म्हणा किंवा मजुरांचा पाठिंबासुद्धा आतापर्यंत मिळालेला आहे। तरीही कंपनीकडून कोणतेच असे ठोस आश्वासन देण्यात येत नाही आहे। ते वरवली फोनवर सांगत आहे किंवा अशी स्टॉकिंग करत आहे, पण लिखितमध्ये कोणीच देत नाही आहे। याच्या निषेधार्थ आज आम्ही यांच्या कोळशाच्या गाड्या आणि यांची रेल्वे लाईन ही बंद केलेली आहे। मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विजय भुयार, जो आमचा रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू आहे, त्याचा आजचा दुसरा दिवस।
काल आम्हाला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रतिनिधीकडून मिळालेला नाही. तसेच आमच्या ज्या मागण्या होत्या त्या 2017 पासूनचे 2025 पर्यंत ग्रॅज्युएटी, त्याचाही आजपर्यंत काहीच यांनी प्रतिसाद देऊन आम्हाला सांगितलेलं नाही. तसेच वाघोलीमध्ये राखेचं मोठ्या प्रमाणात घरावर आणि झाडांवर प्रमाण वाढलेलं आहे. त्या बाया पण आज आमच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आहे. आज आम्ही सर्व इथे येऊन त्या दगडी कोळशाच्या ज्या ट्रेन आहेत त्या अडवून आमचा निषेध व्यक्त करत आहे. अमरावती शहरात वाहन चोरी व घरफोडी गुन्ह्याचा तपास सुरू असताना मोटारसायकल चोरटा हाती लागला. 5 जानेवारी रोजी चोरी गेलेली मोटारसायकल एक इसम हा गांधी चौकात येथे मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. एक इसम होंडा स्प्लेंडरवर वाहनावर संशयरित्या उभा दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता निरंजन पंजाबराव कळसकर राहणार बटवाडी असे सांगितले. वाहनाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने वाहन 2 दिवसांपूर्वी श्यामचौक रघुवीर मिठाई समोरून चोरी केली असल्याचे तसेच शहरातील इतर चोरींच्या मोटारसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने कबुली दिल्यावरून त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोटारसायकल व इतर गुन्ह्यातील एकूण 12 मोटारसायकली जप्त केल्या. अकोला महानगरपालिका निवडणुकीत यंदा सर्वसाधारण आणि ओबीसी जागांवर पुरुष उमेदवारांच्या विरोधात 17 महिला उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. या महिलांच्या एंट्रीमुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुका आता अटीतटीच्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. पुरुषांच्या वर्चस्वाला महिलांकडून सुरुंग आजवर ज्या प्रभागांमध्ये पारंपरिकपणे पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे तिथे आता महिलांनी आव्हान उभे करून पुरुष एकाधिकारशाहीला खिंडार पाडले आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी या महिला उमेदवारांमुळे दिग्गज पुरुष उमेदवारांचा विजय सुकर नसेल हे मात्र निश्चित. अशा विविध प्रकारे या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली दिसते. मतदानाला आता 9 दिवस राहिले असल्याने घोडा मैदान नजीक आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित अकोला पोलीस युनिटी चषक पोलीस अधीक्षक संघाने पटकावला तर इंजिनियर संघ उपविजेता ठरला. स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील एकोपा, क्रीडावृत्ती व सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय अकोला पोलीस युनिटी चषक बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला. साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले. यामध्ये एसपी अकोला, अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, अकोट संघ, इंजिनियर संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. यामध्ये पोलीस अधीक्षक संघ व इंजिनियर संघात अंतिम सामना झाला. पोलीस अधीक्षक संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 103 धावा केल्या. यामध्ये सोनू पिंपळकर 28, प्रशांत केदारे 26, धनराज गीते 23, निलेश शेगोकार 12 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना इंजिनियर संघाला 82 धावांवर रोखत विजय मिळवला. इंजिनियर संघातर्फे हर्षल जैन 37, कुशल जैन 13 धावांचे योगदान दिले. पोलीस अधीक्षक संघातर्फे नितीन तेलगोटे 2 तर इंजिनियर संघातर्फे शेख सोहेल, राहिल अहमद प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. या स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विजेता उपविजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेकरिता युवराज गावंडे, इम्राज सिंग नागरा, आनंद मानवानी, शिवप्रकाश रोहाटिया, ब्रिजमोहन चितलांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वनवे, PSI पवित्रकार, PSI सावंत, विक्रांत अंभोरे, कृष्णा मेतकर, पंकज सूर्यवंशी, गिरीश वीर, भूषण मोरे, संदीप काटकर, मंगेश खेडकर, रोहित पवार, स्वप्नील वानखडे, जय मंडावरे, पूजा गाडे, अंजुषा यांनी परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी जाहीर सभा.
संजय राठोड यांच्या नेतृत्वात सभेची तयारी झाली पूर्ण. अकोल्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी महायुतीला कौल द्या, खासदार अनुप धोत्रे यांचे आवाहन. विजय देशमुख आमदार सावरकरांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग. अकोटचे काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला. मारेकरांच्या शोधात पोलीस, हल्ल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात. प्रभाग 3चे भाजपचे पॅनल मजबूत. सागर शेगोकार यांच्या नेतृत्वात प्रभागातील प्रचार सुरू. लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे लोक उत्सव. निवडणुकीत प्रसार माध्यमांशी, पत्रकारांची भूमिका महत्वाची. आयुक्त लहाने यांचा दावा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.